त्याला रेट नाही करू. तुम्ही जे पुढे पाठवतो ना सगळ्यांकडनं, तर मंडळाकडनं आमचं पण नाव होतं तुमच्यासोबत, की आमची फेम त्या मंडळापर्यंत पोहोचली. मी दुसरे सगळे आर्ट बघितले, गॅरीचं बघितलं, दुसरे सगळे पेंटिंग बघितले. एक विश्वास होता की होणार आणि करून. तर नमस्कार मंडळी, मी तुमचा कोणाल शिरार. आज आपण चाललोय, आपले भाऊ आहेत त्यांना आपण फ्रेम द्यायला चाललोय. त्यांची एक ऑर्डर होती, ते मालाडवरून येत आहेत. आपण त्यांना लोअर परेल स्टेशनला भेटणार आहोत. आता वाजले 3 वाजले दुपारचे. त्यांनी सांगितलं की आम्ही परफेक्ट 3:50 येऊ लोअर परेलला. आपण फ्रेम घेऊन मग तिथून आपण लोअर परेल स्टेशनला त्यांचा वेट करू. तर तुम्ही आजचा ब्लॉग एन्जॉय करा. तर मित्रांनो, ब्लॉगची सुरुवात झाली आहे. तर आपण आता निघतोय घरातून. टाळा घेतला आणि आपली प्रिय चप्पल वेअर केली आणि आता निघतोय. मेन म्हणजे घरातून निघताना कधी पण लाईट वेट सगळे ऑफ करायचे, कारण की मम्मीला मारते. मम्मीला समजलं ना लाईट वेट आपण ऑफ नाही केली तर मम्मीलाही मारेल. तर सगळं ऑफ केल्यानंतर मग आपण डायरेक्ट भेटू आता गाडीची. ते तुमच्या त्या गाडीवरती फुल इथे आहे ना, पार्किंगची सुविधा असल्यामुळे बिल्डिंगच्या खाली आम्ही बाहेर लावतो. पहिले आतमध्ये लावायचो गाडी. तिथे हुंदेर मामाने वायर चावून पूर्ण वाट लावलेली, तर आम्ही त्याच्यावरती पूर्ण कोटिंग केली आतमध्ये. आणि आत्ता पार्किंग आपण मोस्ट ऑफ बाहेरच करतो, कारण की तिथे सेफ आहे आणि कसा त्रास नाही होत, काय नाही होत. त्यामुळे आपण तिथेच लावतो. थोडी गाडी साफ करूया आणि निघूया. मेन रोडला बाहेर पडलो ना की एरियाच्या बरोबर बाहेर आहे फिनिक्स मॉल. घराच्या पासून खूप जवळ आहे, म्हणजे 5 मिनिटाच्या अंतरावरती आहे बिल्डिंगपासून आमच्या. तिथून मग आपण आता पुढे चाललो आहे. पहिले आपण फ्रेम घेणार आहोत काकांकडून. शॉपमध्ये जातो आहे. तुम्ही एन्जॉय करा आजचा ब्लॉग. खरंच खूप ट्रॅफिक असे इथे. तर आपण डायरेक्ट आता काकांची इथे भेटू, डायरेक्ट शॉपवरती. एन्जॉय करा ब्लॉग आजचा. तर मित्रांनो, फायनली आपण पोचलो आहे विजय फ्रेम मेकरमध्ये. आपण काकांना कालच आपण फोटो दिला होता आणि त्यांनी आता ते फोटो फ्रेम करून ठेवले. तर आपण त्यांच्याकडून घेऊ आणि नंतर मग आपण लोअर परेलला, तो आता अंधेरीला आहे. तर आपण लवकरात लवकर तिथे फ्रेम घेऊ काकांकडून आणि लोअर परेलला जाऊ, कारण की मी माझ्या राईट साईडला खूप सारी ट्रॅफिक आहे. तर तिथे जायला लोअर परेल स्टेशनला. माझ्या करवड स्टेशनच्या खाली आहे, म्हणजे भारत माताची इथे आहे मी. आणि हा भारत माताची इथे आहे बरोबर, म्हणजे थोडंसं अंतरावरती आहे भारत माताची इथे. तर तुम्ही सुद्धा इथे या विजय फ्रेम मेकरमध्ये. तुम्ही इथून फ्रेम घ्या. खूप सुंदर काम करतात काका. आपण जेवढा पण त्यांच्याकडे फ्रेम दिला त्याने खूप सुंदर काम करून दिलं. तुम्ही सुद्धा या. आपण प्रॉपर एकदम फ्रेमला पॅकिंग करून घेतो आहे. थोडं इग्नोर करा, खोकला आलं आहे. आणि तिथून मग आपण आता फ्रेमचं पॅकिंग झाल्यानंतर आपण घेऊन जाऊ लोअर परेल स्टेशनला. आणि लोअर परेल स्टेशनला जाऊन मग तो तिथे ओपनिंग करणार आहे. त्यानंतर मग तुम्ही शो करू आपण कशी फ्रेम झाले आजची. हे काका आहेत. आपण ह्या काकांकडे ना गणपतीपासून ट्रस्टली यांच्यावरती आपण सगळ्या फ्रेम देतो. हे एकदम उत्तम काम करून देतात. आपण यांच्याकडे 15 ते 16 फ्रेम दिला आणि एकदम करेक्ट काम केलं. काका, तुम्हाला माझी फ्रेम कशी वाटते? एकदम खूप छान बनवतोय. तुमचे चित्र खूपच छान असतं. मला पण लय आवडतं तुमचं चित्र आणि तुमचं काम करायला पण लय आवडतं. कसं तुमचं काम एकदम मस्त होतं. तुम्ही जे पुढे पाठवतो ना सगळ्यांकडनं, तर मंडळाकडनं आमचं पण नाव होतं तुमच्यासोबत, की आमची फेम त्या मंडळापर्यंत पोहोचली. थँक्यू काका. तर मित्रांनो, काकांकडून आपण फ्रेम घेतली, गाडीवरती ठेवली आणि आता काकांना थोडं बाय बाय करायला लागेल, कारण की काकांनी अर्जंटमध्ये मला काल आपण त्यांना दिली होती आणि त्यांनी सकाळी येऊन इथं प्रेंट केली वगैरे सगळं आणि तरी पटकन मला करून दिली. आत्ता वाजलेत करेक्ट 3:40 झालेत आणि आपण तिथे 10 मिनिटात पोचायचं आहे. खूप माझ्या राईट साईडला खूप सारी ट्रॅफिक आहे. आपण निघूया. तर मित्रांनो, आपण पोचलो आहे आता लोअर परेल स्टेशनला. आणि लोअर परेलला स्टेशनला पोचल्यानंतर मग आपण त्यांना फोन केला आणि ते आता लोअर परेल स्टेशनला उतरलेत. आणि
आपण त्यांना फ्रेम देणार आहोत. आजचा ब्लॉग हाच आहे की आपण जे फ्रेम बनवतोय त्याच्यावर आपण काम करतोय ते आपण दाखवतोय, लोकांपर्यंत पोहोचतोय की आपला वर्क कसा आहे किंवा काही आहे. तर तुम्ही कमेंट करून मला नक्की कळवा. आणि आजची फ्रेम खूप सुंदर झाली. गणपती बाप्पा जो आहे तो खूप सुंदर आहे आणि त्यांच्या आठवणीतला म्हणजे त्यांचा एकदम बोलतात ना की ज्यांची फ्रेम आहे ना त्यांच्या घरी हा बाप्पा बसला होता, त्यांचा हा सगळ्यात बेस्ट मूर्ती होती त्यांच्यासाठी आणि ही त्यांच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. त्यामुळे त्यांनी मला सजेस्ट केलं की तू माझी एक पेंटिंग बनव आणि मी ती आज बनवले आणि खूप सुंदर झाले. आपण त्यांना दाखवू, नंतर मग तू मला शो करून दाखवू ही कशी झाले. तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा कशी झाले नक्कीच. आणि ज्यांना आपण भेटायला आलो आहे ते आले. हे बघा येलो कलरची त्यांनी टी शर्ट घातली आहे आणि मग त्यांना भेटू आपण आणि नंतर मग आपण इथेच ओपनिंग करू आणि तुम्हाला दाखवू. तर मित्रांनो एक जोक काय झाला माहिती आहे का तुम्हाला, मी येलो कलरचा टी शर्टमध्ये तुम्हाला दाखवलं ना, मी येलो कलर टी शर्टमध्ये येतो आहे. तर आपण त्यांना सांगितलं तो येलो कलर टी शर्ट होता, तो मुलगा नव्हता. आणि आपण त्यांना विचारलं की तुम्ही फ्रेम घ्यायसाठी आलात ना. आपलाच एक मोहे झाला छोटासा की आपण का म्हणून विचारलं. आणि जे व्यक्ती ते दुसरेच आहेत, ते प्लॅटफॉर्मला आहेत, अजून चालत आहेत. आपण त्याचा वेट करूया खाली बसून. आणि आता कोणाला विचारायचं नाही की तुम्ही फ्रेम घ्यायला आलात का माझ्याकडे. पहिले तू बघ, नंतर पहिले तुम्ही बघा, नंतर मग तिकडे दाखव. कशी वाटते, कशी असेल? इमॅजिनेशन नाही, कारण की पेंटिंग आहे. लाईव्ह एवढं चांगलं होतं की पेंटिंग आणखी चांगलं होतं. कशी झाली? वाटते का रिअलिस्टिक? मी उंदीर मामाचा पूर्ण लुक चेंज केला, पाहिलं ना? उंदीर मामा होता ना त्याचं चेंज केलं आणि हा याच्यावरती केलं. दहा पैकी किती द्याल? 10 अप. मला रेट नाही करू. मोस्टली मी रेट नाही करतो. पेंटिंग बहुत मस्त बनाया. मेरे को तो मालूम नहीं था कि इनके साइड में मतलब भूल के रखा था कि पेंटिंग करवाना है. ऑलरेडी विष्णु का प्लान था कि पेंटिंग चाहिए करके इनके साइड से, बट अभी मेरे को ये सरप्राइज़ था यहाँ पे लाए रोड पर में. मुझे आइडिया भी नहीं था ये पेंटिंग का गिफ्ट इनको देने वाले और ये बनवाने दिए थे. कुणाल शेरार. हां मस्त बनाया, बहुत मस्त बनाया. थँक्यू मॅम. माझ्यासाठी माझा विष्णू मायबाप सगळं हेच. यावर्षी गणपती कस्टमाइज केला. मला पेंटिंग पाहिजे होती आणि भेटली. आणि हे मी दुसरे सगळे आर्ट बघितले, गॅरीचं बघितलं, दुसरे सगळे पेंटिंग बघितले. एक विश्वास होता ते होणार आणि करून. धन्यवाद दादा. थँक्यू. तर मित्रांनो फायनली आपण त्यांना फ्रेम दिली, त्यांना खूप आवडली आणि आपण आता तिथून निघालो आहे लोअर परळ स्टेशनवरून. आता आपण चाललो आहे भायखळ्याला. मम्मी तिथे वेट करते, तिला आपण घेऊन निघू आपल्या घराकडे. तर आता भेटूया मम्मीला. ही आहे आमची मम्मी आणि कामावरून आले. आदर्शी फोनवरती बोलते. खूप भारी दिसते. मस्त दिसतेस का? बोलतो मला मम्मी मस्त दिसते का? काहीतरी जड घेऊन आले. खाऊची सोय झाली. मम्मी काय भारी दिसते.
मम्मी आज धनतेरस आहे ना, तर मम्मी देवाला फुलं घेते. आम्ही आता बायका स्टेशनला आहोत आणि मम्मी बघा ना किती भारी दिसते. मम्मी कशी दिसते कमेंट करून नक्कीच सांगा तुम्ही. आणि मम्मीला आता हा पसंत झाला आहे फायनली. आम्ही मगाशी दुसऱ्या काकींकडे विचारलं, त्यांच्याकडे हार नव्हते, फक्त फुलं होती. तर मम्मीला इथे आवडले, तर आपण यांच्याकडून हार घेतला काकांकडून. मम्मी काहीतरी बोलते. मम्मीला सुट्टी फुलं पण घ्यायचे, सुट्टी फुलं घेऊ. आज मम्मीच्या कामामध्ये आज होता कार्यक्रम, तर मम्मी घालून गेली होती आज साडी. मम्मी कशी दिसते ना, मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आम्ही आता फुलं घेतली आणि आता निघालोय घराकडे. बस चल मम्मी बस, वरून नाही का. आता आपण निघालोय, आता घरी जाऊ आणि घरी जाऊन ब्लॉगला आपण एंड करू. रोडमध्ये ट्रॅफिक व्हायच्या आधी आपण घरी जाऊ. आता आम्ही बाई आली, लिफ्टमध्ये चाललोय आम्ही, मम्मी आणि मी. मम्मी नुसती हसते गालातल्या गालात. लिफ्ट बंद कर ना यार. मम्मीला असं व्हिडिओत यायला आवडत नाही, पण मम्मी आणि आज साडी नेसते ना, मम्मी नुसती हसते. मम्मीने छोटे छोटेसे फटाके आणलेत, जे फक्त एक आपण फ्लोअरला फोडू शकतोय. मम्मीने आणलेत. मम्मीला असं वाटतं आम्ही अजून छोटे आहोत, आम्ही तिने हे आमच्यासाठी फटाके आणतात. पॉप पॉप आणि सिगरेट बार आहेत. मम्मी बाहेर झाडू मारते. आली तेच काम चालू. ती आता शुभ लाभचा इथे स्टिकर लावते, जे दरवाजावर असतं ते. आणि हे फटाके तिने आणले ना माझ्यासाठी आणि माझ्या छोट्या भावासाठी. आम्ही छोटे छोटे तिची मुलं होत ना, तिने आमच्यासाठी छोटे छोटेसे फटाके आणले. एकच फटाके एवढा घेते तुम्ही. आमच्या मुलं बारक, माझे मुलं बारकी बरं घेत, लहान बाळा मुलं त्याला एकच फटाका बदला. तो हॅपी दिवाळी नाही आता कॉन्सिटी. मम्मीची इकडे ओळख आहे ना झालेली आहे. मम्मीची ओळख झाली इकडे. मम्मी अंगण झाडतात, तसा बाहेरचा जो एरिया आहे ना फ्लोअरचा ते झाडते. थोडंसं पुढे तिला आता रांगोळी काढायची आहे ना, ती आज लवकर आली, म्हणजे ती आज 4:30ला आली ऑफिसवरून. आणि ती बाहेर मारते आता झाडू समोर फ्लोअरला थोडीशी. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आजचा ब्लॉग इथेच संपवतोय आपण भेटूया एका नव्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.